डेअरी व्यवसायामध्ये आपल्याला जवळपास 35% पर्यंत सबसिडीही मिळू शकते. तर हे मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही चांगल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. म्हणजे त्यामध्ये उदाहरणार्थ सांगायला गेलं तर प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे PMEGP आहे, CMEGP आहे, त्याच्यानंतर AHIDF म्हणून स्कीम आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 20 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतचं बँक प्रपोजल, बँकेचं लोन आपण तयार करू शकतो. तर हे करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं प्रपोजल तयार करणं गरजेचं आहे. त्या व्यवसायाबद्दल आपल्याला चांगली माहिती असणं गरजेचं आहे आणि तो व्यवसाय नक्की काय, म्हणजे डेअरी फार्मिंगमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढं जायचंय. एक नॉर्मल एखाद्या बँकेत आपण गेलो आणि बँकेत गेल्यानंतर लोन मागण्यासाठी गेलो आणि बँकेत तिथल्या मॅनेजरनी आपल्याला विचारलं की बाबा एक म्हैस दिवसाला शेण किती देते रे बाबा, हे पहिल्यांदा सांग. याचं उत्तर सुद्धा आपल्याकडे नसतं. मग तो तिथेच ओळखतो आणि तिथेच आपलं फाईल रिजेक्ट करतो. त्यामुळे या सगळ्या छोट्या गोष्टी, एक गोष्ट सांगितली, या छोट्या गोष्टी म्हणजे कर्ज प्रक्रिया, बँकेची कर्ज प्रक्रिया कशी असते, 35% सबसिडी कशी मिळवायची, त्यानंतर या व्यवसायातलं नफ्यातलं गणित कसं असतं, कर्ज मंजुरीसाठी काय काय त्याचे डॉक्युमेंट्स लागतात, डेअरी व्यवसाय करण्यासाठी नक्की काय काय पाहिजे, डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट कसे तयार करायचे, महत्त्वाचा यातला DPR असतो. तर या सगळ्यासाठी आपण या रविवारी 7 तारखेला म्हणजे 7 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 11ला 2 तासाचा एक वेबिनार ठेवलेला आहे. त्यामध्ये या सर्वबद्दल आपल्याला ऑनलाईन माहिती दिली जाणार आहे. तर आपण तो वेबिनार नक्की अटेंड करा. सगळ्या स्कीम समजून घ्या. आपल्याला कसं पुढे जायचंय, काय करायचंय याबद्दल आपण त्याच्यामध्ये जाणून घेऊ. तर नक्की आपण या रविवारी भेटूया सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये. आपलं नाव जर रजिस्टर केलं नसेल तर दिलेल्या खालील नंबरवर आपण नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नाव आपलं रजिस्टर करून घ्या. धन्यवाद.